नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्यानंतर आता सगळीकडे चर्चा सुरू आहे ती महापौर पदाची. विशेषतः अवघ्या महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिका आहेत, पण चर्चा फक्त प्रामुख्याने होते ती मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाची. हे महापौरपद कोणाला मिळणार, कोण त्यासाठी दावा करणार, कोण कोणाच्या पाठीत खंजीर खुपसणार, कोण कोणाची बार्गेनिंग पॉवर वाढवणार कमी करणार, याविषयीच्या अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत. खरं तर संक्रांत नुकतीच झाली आणि आपण पाहिलं की अनेक ठिकाणी या सगळ्या काळामध्ये पतंग उडवल्या जातात. ते सगळे पतंग आता या निमित्ताने राजकारणात उडवण्याचा प्रयत्न सगळेजण करत आहेत. काही जणांचे पतंग उडत आहेत, काही जणांचे अजून उडालेलेच नाहीत, अशी सगळी स्थिती आहे. आणि त्या ह्याच्यात या महापौर पदाची चर्चा सुरू आहे. त्याच्यात मग एका वर्तमानपत्रात म्हणजे लोकसत्ता या वर्तमानपत्रामध्ये अशी बातमी आली की उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क केला. आणि कशासाठी, तर तो संपर्क करून त्यांनी एक प्रकारे सांगितलं की महापौर पदाची जी काही निवडणूक होईल त्यावेळेला आमचे नगरसेवक उपस्थित राहणार नाहीत, जेणेकरून एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर जी आहे ती कमी होईल आणि त्याच्यामुळे बिनविरोध महापौर जो आहे तो भाजपाचा निवडून येऊ शकतो. आता ही बातमी आल्यानंतर सगळीकडे त्याची चर्चा सुरू झाली. ठाकरेंकडून हे स्पष्ट करण्यात आलं की अशा पद्धतीचा कोणताही संपर्क जो आहे तो करण्यात आलेला नाही. आता त्यातलं काय खरं आहे काय खोटं आहे हे माहिती नाही, पण अशा पद्धतीचं हे सगळं वक्तव्य जे आहे ते समोर आलं की ठाकरेंनी फडणवीसांशी संपर्क साधला आणि आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ एक प्रकारे, जेणेकरून तुमचा जो महापौर आहे तो बिनविरोध निवडून येईल आणि एकनाथ शिंदेंना एक प्रकारे फटका बसेल, असं एक त्या ठिकाणी या बातमीचा सूर आहे. खरोखरच ही अशा पद्धतीची बातमी वाचल्यानंतर किती लोकांचा याच्यावर विश्वास बसू शकतो की असं काहीतरी होऊ शकतं. म्हणजे मुळातच ही जी काही निवडणूक झाली त्याच्यामध्ये अनेक महानगरपालिकांमध्ये एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी यांनी एकत्रित निवडणूक लढवलेली आहे आणि त्या विविध ठिकाणी त्यांनी तशा पद्धतीने यशसुद्धा मिळवलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेत सुद्धा ते एकत्र होते. त्याच्यात आपल्याला माहिती आहे की भाजपाला 89 जागा मिळालेल्या आहेत आणि एकनाथ शिंदेने 29 जागा मिळालेल्या आहेत. आपोआपच त्यांच्याकडे बहुमतसुद्धा आहे. 118 एवढ्या जागा त्यांनी निवडून आणलेल्या आहेत. 114ची त्यांना गरज आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये बातमी येते की ठाकरेंनी संपर्क साधला आणि त्यातून अशा पद्धतीचा प्रयत्न झाला की एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी व्हावी. खरोखरच फडणवीस अशा पद्धतीचा संपर्क ठाकरेंशी साधतील का? म्हणजे एक मुख्यमंत्री म्हणून अनेक वेळेला उद्धव ठाकरे भेटण्याचा प्रयत्न करत असतील, भेटले असतील, भेटल्याच्या अनेक यापूर्वी सुद्धा घटना घडलेल्या आहेत. त्या मुख्यमंत्री या नात्याने ते भेटतील, ते सगळ्यांनाच भेटत असतील. विरोधी पक्षातलेही कोणी असो त्या नेत्यांनाही भेटत असतील, आमदारांना भेटत असतील. मुख्यमंत्री या नात्याने त्यांना भेटावंच लागतं. पण जेव्हा अशा पद्धतीचं काहीतरी करायचंय त्यासाठी ठाकरे संपर्क साधतायत आणि ठाकरेंच्या मताशी फडणवीस सहमत आहेत, असं शक्य तरी आहे का याचा विचार का केला जात नाहीये? ही बातमी आल्यानंतर ते कसं शक्य आहे या पद्धतीचं मीडियात चर्चा सुरू झाली. खरं तर या निवडणुकीचे निकाल आल्यानंतर चर्चा हीच व्हायला लागली की कसं आता भाजपा आणि शिंदे यांच्यामध्ये फाटणार आहे, यांच्यामध्ये कसं त्या ठिकाणी नगरसेवक जे आहेत त्यांची फाटाफूट होणार आहे, महापौर पदावरनं कशी त्यांच्यामध्ये खडाजंगी होणार आहे, याविषयीची चर्चा सुरू झाली. संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाचा महापौरच होता कामा नये असं म्हटलेलं आहे. भाजपाचा जर महापौर झाला तर त्या ठिकाणी महाराष्ट्र शोकसागरात बुडेल असं त्यांचं म्हणणं आहे. मग जर उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते असलेले संजय राऊत म्हणतायत की भाजपाचा महापौर काही करून होता कामा नये, महापौर झालाच तो शिवसेनेचाच व्हायला पाहिजे किंवा तो झाला तर महाराष्ट्र शोकसागरात बुडेल, तर त्यांचे नेते मात्र फोन कोणाला करतायत? फडणवीसांना किंवा त्यांच्या संपर्कात आहेत. हे पटू शकतं का आपल्याला? कोणत्याही परिस्थितीत ते पटू शकणार नाही की एका बाजूला भाजपचा महापौरच होऊ द्यायचा नाहीये, तो होणं म्हणजे महाराष्ट्राची बेईमानी आहे, अशा पद्धतीची वक्तव्य केली जातात. महापौर झाला तर तो शिवसेनेचाच व्हायला पाहिजे, त्यासाठी अशी तयारी दाखवतात. ठाकरे गटाकडून असे संकेत दिले जातात की भले एकनाथ शिंदेंचे नगरसेवक आमच्याकडे आले ते शिवसैनिकच आहेत, त्यांच्यामध्येही मराठी अस्मितेसाठी मशाल धगधगते आहे, त्या ते एकत्र आले तर आमचाही महापौर होऊ शकतो, असे संकेतही दिले जातात. मग यावर विश्वास ठेवता येऊ शकतो का की ठाकरे
हे फडणवीसांच्या संपर्कात असतील, संपर्क करतील, फडणवीस त्यावर त्यांच्याशी बोलतील, सहमती दर्शवतील, असं होऊ तरी शकतं का? मुळात हे दोन्ही ह्या ज्या काही निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या, याच्यामध्ये दोन्ही पक्ष जे आहेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपा आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना हे एकत्र लढलेले आहेत. ते एकमेकाच्या विरुद्ध काहीतरी निर्णय घेतील आणि काम करतील अशी अजिबातच शक्यता नाही. त्यांच्यात निश्चितपणे महापौर पद म्हणा की इतर काही पदं असतील, स्टँडिंग कमिटीचं पद असेल, बाकीची काही महत्त्वाची पदं असतील, त्यासाठी त्यांच्यामध्ये नक्कीच चर्चा होईल. कोणाला काय पदं द्यायची, काय हवी आहेत याविषयी चर्चा होईल, पण ती त्या दोघांमध्ये होईल. ठाकरेंचा ऐकून फडणवीस निर्णय घेतील एकनाथ शिंदेंच्या विरोधात एकनाथ शिंदेंना न सांगता, असं शक्यही होणार नाही. तसं असतं तर आधीच या निवडणुकीतच त्यांनी जी काय बार्गेनिंग पॉवर त्यांची कमी व्हावी त्या दृष्टीने प्रयत्न केले नसते का? बरं, ठाकरेंवर विश्वास ठेवतील फडणवीस अशी काही परिस्थिती गेल्या काही वर्षातली आहे का? 2019ला ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने एक प्रकारे आवश्यक ती संख्या मिळवली होती, मतदारांनी त्यांना कौल दिला होता, हे असतानासुद्धा उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचं ठरवलं, एक प्रकारे दगा दिला. मग अशा परिस्थितीमध्ये काय झालं त्यानंतर पुढे ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आणि तेव्हा तर फडणवीसांनी अनेक फोन केले, फडणवीसांनी सांगितलेलं आहे की अनेक फोन केले, पण ठाकरेंनी एकही फोन त्यातला उचलला नाही. आज मात्र ठाकरेंनी संपर्क केला की फडणवीस पटकन फोन उचलतील, सगळं ऐकतील आणि ठाकरेंचं ऐकून त्यांना सहमती दर्शवतील अशी शक्यता तरी आहे का? बरं, याच निवडणुकीमध्ये अशा पद्धतीची टीका करण्यात आली, याच कशाला? याच्या आधीच्या विधानसभा निवडणुका असतील, लोकसभा निवडणुका असतील किंवा तो जो काही काळ आहे 2022ला यांचं सरकार गेल्यानंतरचा उद्धव ठाकरेंचं, तर ज्या पद्धतीने फडणवीसांना टीका करण्यात आलेली आहे ठाकरेंकडून, ते पाहता फडणवीस हे अशा पद्धतीने दाद देतील का? अजिबात दिसत नाही. पण सध्या काय झालेलं आहे, देवेंद्र फडणवीस आहेत दावोसला, तिकडे जी परिषद असते उद्योगांसंदर्भात, गुंतवणुकीसंदर्भात, त्या ठिकाणी ते गेलेले आहेत. आणि ते गेलेले असल्यामुळे आता पतंग उडवायला मोकळं आकाश मिळालेलं आहे. त्यामुळे आपल्याला हवं ते आपण आकाशामध्ये पतंग उडवूया. आपली पतंग कापायला कोणच नाही आहे, आपणच सगळे पतंग उडवायचे हे ठरवून अशा पद्धतीच्या वावड्या ज्या आहेत त्या उठवण्याचं प्रमाण हे वाढलेलं दिसून येतं. ते त्यातूनच तेव्हा सर्वसाधारण माणूस हा विचार करू शकतो की खरोखरच ठाकरेंनी फोन केला फडणवीसांना, तर ते फोन कदाचित फडणवीस घेतील मुख्यमंत्री या नात्याने, पण त्यात ही चर्चा होऊ शकते का आणि याला दाद देतील का? हे करण्याची तसूभर तरी शक्यता आहे का? हा तरी विचार केला गेला पाहिजे. पण यावर लगेच चर्चा झाली की असं होणार, मग एकनाथ शिंदे जे आहेत त्यांना कसं त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी होणार, अशा पद्धतीच्या चर्चा घडवल्या जात आहेत. आणि आपल्याला माहितीच आहे यापूर्वीसुद्धा या निवडणुकीच्या आधीपासून हे अशाच पद्धतीने मीडियाला हाताशी धरून म्हणा किंवा मीडियानेच स्वतःहून ठाकरे ब्रँड कसा मोठा आहे आणि तो कसा चमत्कार घडवणार आहे यासाठी फुगा फुगवला होता मोठा. पण काय झालं त्याचं, तो फुटला. या निवडणुकीमध्ये जी अपेक्षा होती की ठाकरे ब्रँडच सत्तेत येणार, तसं काहीच झालं नाही. निदान उद्धव ठाकरेंनी 65 जागा मिळवल्या, पण मनसेला काही यश मिळालं नाही. म्हणजे मीडियाने जो काय फुगा फुगवला होता, ज्या काय बातम्या पेरल्या होत्या, त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. आताही तसंच होतंय. संजय राऊत जे बोलत आहेत तेच सगळं खरं आहे, ते जे बोलत आहेत तेच अंतिम सत्य आहे असं मानून सगळ्या बातम्या त्या भोवती पेरलेल्या असतात, त्या भोवती त्या तयार केलेल्या असतात. ठाण्यामध्ये सुद्धा भाजपाला 2 वर्षासाठी महापौरपद हवं आहे असं बातमी तयार केली जाते. प्रत्यक्षात कोणी बोललेलं नाही तसं. निरंजन डावखरे म्हणाले की पदांच्या बाबतीत चर्चा होऊ शकते, आणि ती चर्चा कोण करणार आहे? निरंजन डावखरे करणार नाहीत किंवा शिवसेनेतर्फे उदय सामंत करणार नाही. ती चर्चा फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातच होऊ शकते. तेच दोघं ठरवू शकतात. त्यांच्या व्यतिरिक्त निर्णय घेणारा कोणी पदाधिकारी त्या पक्षात नाही की त्याला तो निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे हे सगळं जे काही दाखवलं जातं ही पतंगबाजी आहे. तर तुम्हीच विचार करा की खरोखरच ठाकरेंनी तर इन्कार केलेलाच आहे की आपली काय भेट झालेली नाही, संपर्क झालेला नाही. पण जरी असं मानून चाललो, वर्तमानपत्र अशी बातमी देतं, तर ती खरी असू शकते का? फडणवीस अशी दाद लागू देतील का? संपर्क करतील का? त्याच्या सहमत होतील का? तुम्हीच विचार करा. आणखी एक मुद्दा इथे महाराष्ट्रातल्याच राजकारणासंदर्भात आला, तो म्हणजे मुंबईमध्ये बिहार भवन हे बांधण्यात येणार आहे अशी बातमी
प्रकाशित झाल्यानंतर सगळीकडे त्याची चर्चा सुरू झाली की महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये बिहार भवन हवं आहे कशाला. त्या बिहार भवनामध्ये बिहारची जी काही लोक इकडे असतील मुंबईमध्ये त्यांच्यासाठी काही सोयीसुविधा, रुग्णालयं, उपचार केंद्र, त्यांच्या काही लोकांच्या निवासाची व्यवस्था वगैरे असं सगळं करण्यात येणार आहे असं सांगण्यात येते. त्यावरनं मग अनेक लोकांना ते आवडलं नाही. विशेषतः मनसेने त्याचा विरोध केला की आम्ही असं बिहार भवन होऊच देणार नाही. बिहारच्या लोकांसाठी कसं काय ते बिहार भवन बनवून दिलं जाऊ शकतं. मुळात महाराष्ट्र भवन हे अनेक राज्यात आहे. उत्तर प्रदेशात सुद्धा आहे, तामिळनाडूमध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे. ते तिकडे येणाऱ्या महाराष्ट्रातल्या लोकांना एक सोयी उपलब्ध करून देण्यासाठी ते बांधलेलं असतं. राजकीय नेतेसुद्धा तिकडे येतात, लोकांना भेटतात, अनेक लोक तिथे थांबतात. त्या महाराष्ट्र भवनामध्ये तिकडचे महाराष्ट्राचे खाद्यपदार्थ बनवले जातात. असं सगळं करण्यासाठी ते एक भवन असतं. आपल्या इथे सुद्धा वेगवेगळ्या लोकांची अशी भवनं, वेगवेगळ्या राज्यांच्या किंवा भाषिक लोकांची अशी भवन इथे आहेतच. शेवटी हा सगळा भारत एकच आहे. त्या बिहारचं भवन इथे झालं म्हणजे कुठलं पाकिस्तानचं भवन झालेलं नाही आहे, याचा विचार करणं आवश्यक आहे. आत्ता देवेंद्र फडणवीस हे दावोसला गेले, त्या ठिकाणी तिकडच्या महाराष्ट्र मंडळाने त्यांचं स्वागत केलं आणि तिथे काही लोकांनी असं तिथे सांगितलं, त्या छोटी छोटी भाषणं झाली त्यांची त्याच्यात, की इकडे स्वित्झर्लंडचे जे सरकार आहे त्यांच्या मान्यतेने मराठी भाषेचे वर्ग इथे सुरू केलेले आहेत. मराठी तर तिकडे परकी भाषा आहे, पण तिकडे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. कारण तिकडच्या मराठी लोकांसाठी शिकण्याकरता किंवा अन्य लोकांनासुद्धा जे स्वित्झर्लंडमधले असतील, मराठी नसतील, त्यांनाही शिकण्याकरता ते मराठी भाषेचे वर्ग सुरू केलेले आहेत. मी तिकडे त्या देशामध्ये परकीय भाषेला परवानगी दिली जाते, तिकडे महाराष्ट्र मंडळ स्थापन केलं जातं. पण आपल्याच देशातलं कोणी इथे मंडळ स्थापन केलं की त्याच्याविरुद्ध लगेच आवाज उठवायचा. हिंदी भाषा नुसती आली तर हिंदी भाषा आली म्हणजे मराठीचा ऱ्हासच झाला, अशा पद्धतीचं एक वातावरण तयार करायचं. हे किती योग्य आहे याचा विचार आपण केला पाहिजे. तुम्हाला या सगळ्या मुद्द्यांसंदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.